संविधान हे कधी निर्मित झालं? भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालं. हा देश आज ज्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला दिसतो, हा कधी निर्माण झाला? हा 15 ऑगस्ट 1947ला निर्माण झाला. वारी मात्र त्याच्या अगोदर आहे. जर संविधानाला या देशाला काही अभिप्रेत असेल, त्यांनी वारीकडून घ्यायचं. ते वारीनं या सगळ्यांकडून काही घेण्याची आवश्यकता नाही. आणि यांच्यासारख्या नास्तिक, मार्क्सवादी, नक्षलवादी विचारसरणीच्या आणि राजकीय तुम्ही प्रेरित झालेल्या लोकांकडून घेण्याची तर काहीच आवश्यकता. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पुण्यासारखी शहरं किंवा इथली शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटीज जी आहेत तर ती या नक्षलींचं भरती केंद्र आहे. अर्बन नक्सलिझममध्ये तुम्हाला कोणीही बंदूक घेऊन जाताना दिसणार नाही, जसं तुम्हाला जंगल नक्सलाइटला दिसतील. परंतु अर्बन नक्सलाइट हे विचारांच्या विषपेरणीतून तयार होणारं केंद्र, आणि त्याच्यामध्ये पुण्याचाच मी भाग म्हणतो असं नाही आहे, पण पुण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, ठाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, मुंबईमध्ये जास्त प्रमाणामध्ये. संविधान दिंडीच्या नावाखाली वारीमध्ये शिरणं, त्यावरती तुमचा आक्षेप आहे. मग वारीमध्ये तलवारी घेऊन शिरणारे धारकरी, त्यांच्याविषयी तुम्हाला कधी आक्षेप का नाही जाणवला? आणि तिथं काय विचार मांडले गेले की आपल्याला संविधानिक पद्धतीने न्याय मिळणार नाही, आपण हातामध्ये शस्त्र घेतली पाहिजे. कडव्या संघटना, डाव्या संघटना असं म्हटलं तर त्याच्यामध्ये मग उजव्या संघटना ज्या कट्टर आहेत किंवा अशा गोष्टींना खतपाणी घालणारे जे कोणी लोक किंवा संघटना आहेत, त्यांचा उल्लेख असायला नको का? टेररिझममध्ये जेवढे मारले गेलेले लोक नाही आहेत, बॉम्ब ब्लास्टमध्ये जेवढे मारले गेलेले नाही आहेत, पाकिस्तान अटॅकमध्ये जेवढे मारले गेलेले नाहीत, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक ह्या नक्सलिझममध्ये, नक्षल अटॅकमध्ये मारले गेले. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, गेल्या काही दिवसामध्ये एका विषयाची चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे आणि तो विषय म्हणजे नक्षलवाद. अर्थातच शहरी, ग्रामीण असे वेगवेगळे त्याचे पैलू. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं. त्यांनी अधिवेशनामध्ये एक मुद्दा मांडला, एक प्रश्न मांडला. वारीमध्ये म्हणजे जो आपला पालखी सोहळा असतो पंढरपूरचा, त्या पालखी सोहळ्यामध्ये तथाकथित नक्षलवाद्यांचा शिरकाव होत असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. आणि त्या पाठोपाठ आणखी एक घटना घडली. याच अधिवेशनामध्ये एक विधेयक पारित झालं, जनसुरक्षा विधेयक असं त्याचं नाव. राज्यातला नक्षलवाद नष्ट किंवा संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून, तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या हेतूनं हा कायदा आणला जात असल्याचं बोललं गेलं आणि तो पारित झाला. तर या दोन्ही अनुषंगाने बोलण्यासाठी आज माझ्यासोबत दोन पाहुणे आहेत. सुरुवातीला भानुप्रताप बर्गे सर, जे पोलीस सेवेमध्ये अनेक काळ कार्यरत होते. विशेष म्हणजे ATSमध्ये सर अधिकारी होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नक्षलवादाचा बिमोड या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. एक नक्षली मॉड्यूल त्यांनी या ठिकाणी उघडकीस आणलं होतं, त्याला तडीस नेलं होतं. आणि माझ्यासोबत दुसरे पाहुणे आहेत तुषार दामगुडे, ज्यांनी या प्रश्नाला तोंड फोडलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. वारीमध्ये नक्षलवादाचा शिरकाव होत असल्याबाबतची तक्रार, ही तक्रार तुषार दामगुडे यांनी पोलिसात दिली होती. आणि त्यामुळेच, आणि याही आधी म्हणजे तुषार दामगुडेंचा आणखी एक परिचय असा की याही आधी ज्यावेळी 2017मध्ये 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरती जी एल्गार परिषद झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2018च्या 1 तारखेला कोरेगाव भीमामध्ये जी दंगल उसळली होती, तर त्याचा एकमेकांशी काय संबंध आहे या अनुषंगाने देखील पहिली तक्रार दाखल केली होती, ती यात तुषार दामगुडे यांनी. आणि म्हणूनच आपण आज याच विषयावरती चर्चा करणार आहोत. मी अरुण मेहत्रे, नक्षलवाद विषयावरती या दोघांना बोलतं करणार आहे. सुरुवातीला मी स्वाभाविकपणे तुषार दामगुडे यांच्याकडे जातो आहे. तुषारजी, तुम्ही रितसर तक्रार दाखल केली. वारीमध्ये नक्षलवाद्यांचा किंवा शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव होत असल्याचं तुम्ही म्हटलंय. काय आधार आहे याला? सर्वप्रथम मी अरुण मेहत्रे सरांचा आभार मानतो की ज्यांनी या विषयावरती प्रत्यक्ष फील्डवर काम केलं. अशा भानुप्रताप बर्गे सरांसोबत मला बसण्याची संधी मिळेल. दुसरं, मी तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन आणि आभार यासाठी मानतो
की जनसामान्यांच्या आयुष्यावरती परिणाम करू शकणाऱ्या दृश्य किंवा अदृश्य स्वरूपातील या जनसुरक्षा कायद्यावरती तर आज मला वाटतं पहिल्यांदा आपण चर्चा करतो. अनेक प्रसार माध्यम मुख्य ज्यांना आपण म्हणतो की कुठेतरी राजकीय पुल्लंबेडी बाहेर काढणे आणि त्याच्यावरती चर्चा करणे याच्यामध्ये व्यस्त असताना तुमच्या टीमने असं ठरवलं की बाबा या विषयावरती पॉडकास्ट करूया. ही खूप माझ्यासाठी महत्वाची बाब आहे. आणि आता आपला प्रश्न जे विचारल्याप्रमाणे की शहरी नक्षलवाद किंवा नक्षलवाद हा नक्षलवादच आहे. त्याला आपण म्हणताना मात्र सोप्या पद्धतीने आपल्याला समजावं म्हणून आपण शहरी आणि त्याचा जंगली असं एक काही विभागवारी केलेली आहे. नक्षलवाद्यांच्या एक डॉक्युमेंटनुसार जेव्हा जंगली भागातील नक्षलवाद्यांवरती पोलिसांचा हल्ला होईल किंवा त्यांना काही पकडण्याचे प्रयत्न केले जाते त्यावेळेस शहरामधल्या बसलेले त्यांच्या साथीदारांनी त्यांना पूरक म्हणून पोलिसांवरती वेगवेगळे आरोप करणे, त्यांना वेगवेगळ्या केसेसमध्ये गुंतून ठेवणे किंवा त्यांना ॲम्युनेशन पुरवणे, त्यांना वैचारिक बैठक पुरवणे, कायद्याचं संरक्षण पुरवणे अशी वेगवेगळी कामं वाटून घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे या देशातल्या सुरक्षा दलांशी भांडण्यासाठी त्यांच्याबरोबर युद्ध पुकारण्यासाठी याच देशामधले नागरिक विरोधात उभे करणे हा देखील त्यांच्या एका डावपेचाचा भाग आहे. व त्यासाठी ते अनेकदा प्राध्यापकांच्या स्वरूपामध्ये लेखकाचं आवरण घेऊन, कवी असल्याचं आवरण घेऊन अनेक गोष्टी करताना दिसतात. त्याचंच एक पार्ट म्हणून आपल्याला दिसतं की सचिन माळे आणि शीतल साठे यांच्यासारखे ज्यांना ATSने महाराष्ट्र ATSने सर त्याबाबत बोलतीलच ज्यांना पकडलंय असे लोक या वारीमध्ये नेमकं काय काम करत आहेत. मी माझ्या अर्जामध्ये किंवा माझ्या ज्या ज्या वेळी या विषयावरती कुठं व्याख्यान झाले मी थेट आधी स्पष्टच प्रश्न विचारले. जे लोक देव मानत नाही, जे लोक कुठली या भारत सरकारने निर्मित केलेली कुठली संविधानिक संस्था मानत नाही, त्याच्या संविधानावरती विश्वास नाही, ते कुठेतरी संविधान वारी, कुठेतरी पर्यावरणाचं नाव घेऊन या वारीमध्ये करतायत काय? ज्यांनी रामकृष्णाला न मानण्याची प्रतिज्ञा घेतली ते रामकृष्णाच्या बीज मंत्रावर चालणाऱ्या वारीमध्ये नेमकं काय करतात? तर मला काही हा हेतू योग्य वाटत नाहीये. कारण पंढरपूरची वारी हा कुठल्याही प्रकारचा सरकारी कार्यक्रम नाही जिथे घेऊन तुम्ही काहीतरी संविधान, काहीतरी नीतिमूल्य, मग काहीतरी मानवता ही शिकवलं जात. तो स्पष्ट आणि सरळ आहे की इथनं निघायचं देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून जे आपले संत आहेत, सोपान काका असते, निवृत्तीनाथ असते, तुकाराम महाराज असते, ज्यांच्या पादुका घ्यायच्या, त्यांचं जे आराध्य दैवत ते पंढरपूर तिथं जायचं आणि तिथून पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी यायचं. हा एवढा आणि साधा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी विज्ञानवाद, इथं कुठेतरी मानवतावाद हे शोधण्याची गरज नाही, कारण ही आधुनिक मूल्य आहेत. आणि जर हे एवढं स्पष्ट असताना या लोकांचं तिथे येण्याचा शुद्ध हेतू नाही आणि हे भविष्यामध्ये पोलिसांना, महाराष्ट्र सरकारला त्रासदायक ठरणार आहे हे मी इथं आज संविधान दिंडी असू द्यात किंवा पर्यावरण दिंडी असू द्यात, संतांची शिकवण संविधानाच्या मार्गाने पुढे नेण्याचा जर प्रयत्न होत असेल, मग आता श्यामसुंदर सोनर महाराज जे आहेत तर त्यांची एक दिंडी होती संविधान दिंडी वगैरे, तर यात गैर काय तुम्हाला असं वाटतं? आणि जर जनसमुदाय एक वैष्णवांचा मेळा तिकडे जातोय आणि त्यांना जर काही प्रबोधन करण्याचं जे संतांनीच केलेलं काम आहे, मग आजच्या संदर्भात त्यांच्यासमोर जर काही प्रबोधनाचं कार्य घडत असेल, म्हणजे जर आता पर्यावरणाचा विषय काढला तर तुकोबांनी म्हणून ठेवलाय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, माऊलींनी आपल्याला संबंध विश्वाला शांतीचा संदेश दिलेला आहे, तर हाच संदेश किंवा हाच मार्ग त्याच मार्गावर आपल्याला हे समजून घ्यावं अनेक त्रिपुरुष समानता. आता हा जर विषय घेतला, एक आधुनिक नीतिमूल्य आहे, लोकशाही हे आधुनिक नीतिमूल्य आहे. त्या काळामध्ये असं की आपल्याला प्रत्येक माणसाने मतदान करायचं किंवा असं काही आढळत नाही. मुलींसाठी शाळा हे आधुनिक नीतिमूल्य आहे. कारण असं कुठल्याही महापुरुषाने त्याच्या काळामध्ये काही मुलींसाठी शाळा काढतो म्हणून 16व्या शतकामध्ये काही केलं आपल्याला आढळत नाही. कारण त्यांनी जरी तो प्रयत्न केला असता तरी तो यशस्वी झाला नसता, कारण सगळ्याची मानसिकता त्या त्या काळातली आहे. हे पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. विज्ञानवादाच्या चौकटीमध्ये बसणारे आपल्या अनेक नीतिमूल्य की त्या 15व्या शतकातल्या 12व्या शतकातल्या कुठल्या तरी व्यक्तीवरती आपण थोपवणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय आहे. कारण अजून 500 वर्षांनी जे काही या जगामध्ये घडेल आज आपण ते कुठं करतोय, कारण आपल्या काळानुसार आपण चाललोय. हे एकदा समजून घेतलं की आपल्याला दिसेल की ही आपली भूक आहे
की हे असं असं संतांनी वागावं, पण त्या बिचाऱ्यांना काहीच काही उपयोग निधन ते होऊन गेले. आता ते काळाच्या मागे जाऊन ते पुन्हा काही आयुष्य बदलू नाही शकत. मग खुद्द तुकाराम महाराजच म्हणतात की वृक्षवल्ले आम्हा सोयरी सासू. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मग कुठलं तरी राजकीय आकांक्षेने एक प्रेरित झालेला, कुठल्या तरी गैर हेतूने प्रेरित झालेला श्याम सुंदर सोननाथ, की ज्याचं जर आपण गुगलला जाऊन सर्च केलं की जो स्वतः मार्क्सवादी आहे, मार्क्सवादी लोक हे देवच मानत नाहीत, त्याचा येण्याचा हेतू शुद्ध नाही. मग तो असे जे शरद पवार म्हणतात मी देवांचा बाप आहे, मी नास्तिक आहे, असे शरद पवारांच्या शेजारी बसून कानबूज करतायत जे लोक देवाला अस्तित्वच मान्य करत नाही, अशा अंधश्रद्धा निर्मूलनच्या की ज्यांनी प्रयत्न केला की वारी बंद पाडावी, त्यांच्या सोबत येऊन जर हे काही प्रकार करतायत तर मला वाटत नाही की त्यांचा हेतू शुद्ध आहे. पुन्हा तिथंच येतं ते. आणि संविधान हे कधी निर्मित झालं? भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालं. हा देश आज ज्या परिप्रेक्षामध्ये आपल्याला दिसतो हा कधी निर्माण झाला? हा 15 ऑगस्ट 1947 निर्माण झाला. वारी मात्र त्याच्या अगोदर आहे. जर संविधानाला या देशाला काही अभिप्रेत असेल त्यांनी वाईकडून घ्यायचंय ते, कारण आधी वडील येतात आणि मग मुलगा येतो. आधी मुलगा आणि मग वडील येत नाही. त्यामुळे जर संविधानाला काय हवं असेल त्यांनी वारीकडून घ्यावं. वारीने या सगळ्यांकडून काही घेण्याची आवश्यकता नाही. आणि यांच्यासारख्या नास्तिक, मार्क्सवादी, नक्षलवादी विचारसरणीच्या आणि राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या लोकांकडून घेण्याची तर काहीच आवश्यकता नाही. बर्गे सर, तुम्हाला पटतंय? नक्कीच की तुषारने आता जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला एक कुठली तरी पार्श्वभूमी आहे. सर्वात प्रथम खरं तर मी डिबेटमध्ये किंवा हे बोलण्यात सुरुवात करताना मी महाराष्ट्र शासनाचे खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी हा जो जनसुरक्षा विधेयक जो आणलेला आहे पब्लिक सेफ्टीच्या दृष्टीने किंवा येणाऱ्या काळाचा विचार करता, म्हणजे हा आजचा विचार नाही तर आजपासून तर कमीत कमी एक 10 ते 15 वर्षांनंतरचा हा विचार जो आहे त्याच्याबद्दल त्यांनी हे विधेयक आणलं. या विधेयकावरती सुरुवातीला चर्चा झाली, मागच्या अधिवेशनामध्ये ते ठेवण्यात आलं. त्यानंतरच्या काळामध्ये परत त्याच्यावरती ऑब्जेक्शन आल्यानंतर काही परत ऑब्जेक्शन 12,000-15,000च्या आसपास त्याच्यावरती ऑब्जेक्शन आल्या, हरकती आल्या किंवा सूचना आल्या त्याच्यात. अशा ह्या पार्श्वभूमीवरती मग ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये काल ते आपल्याला टेबलवरती ठेवलेलं दिसलं आणि खरोखर खूप चांगला कायदा आहे. कायदा चांगला आहे की सगळेच कायदे चांगले असतात की लोकांच्या सेफ्टीचे किंवा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच ते असतात. देशाच्या सुरक्षेच्या, देशाच्या सिक्युरिटीशी संबंधित ते असतात हे कायदे जे असतात ते. आणि अशा कायद्याचा वापर करताना की शासनाचं अभिनंदन करतानाच एक थोडा मी या ठिकाणी वॉर्निंग किंवा आपण एक सूचना आपल्या पद्धतीने म्हणून करू शकतो की ह्या कायद्याचा वापर चांगल्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. ह्याचा वापर कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी किंवा कुठल्याही वेगळ्या कारणासाठी किंवा कुठल्याही धर्माशी निगडीत न ठेवता, जातीशी निगडीत न ठेवता हा विचारांची लढाई लढत आहे किंवा त्याला वेगळ्या मार्गाने त्यांना प्राप्त केलेले त्यांनी विचार जे केलेले आहेत ते त्याच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीने कारवाई व्हावी ही मी शासनाकडनं अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट त्यांनी आता सांगताना तुषारने खरोखर आम्हाला पोलिसांना त्याचं नेहमीच सहकार्य झालेलं आहे. आमच्या कामामध्ये असेल तुमचं सहकार्य झालेलं आहे की तुम्ही वास्तविक जे काय पोलीस तपास करत असतील किंवा वास्तविक पोलिसांच्या समोर ज्या गोष्टी आलेल्या असतील त्याला फक्त तरी आम्हाला एक पोटामध्ये उभा राहण्याच्या दृष्टीने, आम्हाला एक पुराव्याच्या दृष्टीने किंवा फिर्यादीच्या दृष्टीने ज्या काय गरजा लागतात त्या तुमच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं सहकार्य झालेलं. वैयक्तिक माझ्या बाबतीत मी बोलताना ATS ला असेल, क्राईमलाईटला असेल काम करताना याचा नक्कीच आम्हाला खूप चांगला उपयोग झाला. आता नक्षल हे वारीमध्ये घुसलेले नक्षल जी आहेत मुवमेंटचे कार्यकर्ते ते त्यांचं रेकॉर्ड आपण बघितलं तर ते रेकॉर्ड तुम्हाला नक्कीच ते कुठलंही चांगलं रेकॉर्ड तुम्हाला दिसणार नाही. ज्यांच्या विरुद्ध नक्सलिझमच्या केसेस रजिस्टर आहेत की वाल्ल्याचा वाल्मिकी होऊ शकतो मी समजू शकतो. एकदा वाल्मिकी झाल्यानंतर त्यांनी परत बाल्या व्हायचा प्रयत्न केला, परंतु आज आपल्या समाजामध्ये असे काही घटक दिसतात की ते वाल्याचा वाल्मिकी होण्याचा दाखवतात पण त्यांचा विचार तसा नसतो. अशा भावनेतनं हे जे वारीमध्ये घटना घडलेली आहे ती घटना मला वाटतं की त्याला ती पार्श्वभूमी आहे. आणि नक्षलिझमचा खरोखर जर तुम्ही विचार केला तर चांगल्या हेतूनी चालू झालेली चळवळ होती. चारू मुजुमदार आणि कन्यू साने आल्यांनी 1960-67च्या दशकामध्ये ही चालू केलेली होती. शेतमजुरांना, भूमिहीनांना त्या ठिकाणी न्याय मिळावा याच्यासाठी या चांगल्या हेतूनी चालू झालेली मुवमेंट नंतरच्या काळामध्ये अतिरेकाकडे वळली. मी स्पष्ट अतिरेकच बोलतो तो, कारण अतिरेके जे काम करतात
ते ह्यांनी देशाच्या विरोधामध्ये काम करणं चालू केलं. अक्षय म्हणजे की त्यांचं युद्ध जे आहे ते देशामध्ये देशाच्या विरोधात युद्ध आहे. लोकशाही मानत नाहीत, ते संविधान मानत नाहीत. तुमचे माझे विचार आपण बोलायला गेलं तर आपल्याला ते त्यांना ते पटत नाहीत किंवा त्यांचे विचार कसे खरे आहेत हे आपल्यावरती बिंबवून सांगण्यात प्रयत्न ते केला जातो. आणि अशा ह्या प्रयत्नातनं की आपण बघतो एका वेळेस 75 सीआरपीएफचे जवान मारले जातात. गडचिरोलीमध्ये 15 जवान त्या ठिकाणी मारले जातात. अशी कित्येक घटनाही मी तुमचं हे जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये की 1989 पासूनची ह्याच्यामधल्या घटना ह्याच्यामध्ये आहेत त्या सर्वांमध्ये. हा नक्षलची मुवमेंट चालू झालेली आहे. आणि मग नक्षल्यांचं जे साम्राज्य वाढत गेलं ते साम्राज्य जंगल परिस्थिती ज्या ठिकाणी जास्त होती, जंगल एरिया जास्त होतं, त्या ठिकाणी ते वाढत गेलं अगोदर. जर आपल्याकडे महाराष्ट्र बघितलं तर ते पुण्यापर्यंत ते आत्ता पोहोच, त्याच्या अगोदर गडचिरोलीमध्ये होतं. देशाचा जर विचार केला तर ह्यांचे जर सेंटर जर म्हणलं तर आपण बस्तर हे सेंटर त्यांचं म्हणलं जातं. देशाचा सेंटरचा भागच जो आहे दंडकारण्य, त्या दंडकारण्यामध्ये यांचं साम्राज्य की काय होतं. आता ते कमी कमी होत चाललेलं आहे. आणि जंगलमध्ये जशी कारवाई होत चाललेली आहे, या जंगलमधल्या कारवाईतून बाहेर येण्यासाठी म्हणून मग आता त्यांचा रोग कुठं आला तर शरीफ नक्सलिझम. ते आता बोलण्याच्या ओघामध्ये आपण प्रश्न विचारत जात त्या केसेस आपण के मुरलीधरन टॉपचा, ज्याने CPIM आणि CPIML चे सायनिंग मर्जरची साइन अथॉरिटी ज्याच्याकडे होती, गणपती बरोबर त्याच्या 10 दिवस त्या मर्जरसाठी मिटिंग झाल्या. गणपती म्हणजे टॉपचा सगळ्यावर. आता का गणपती आला कुठून तर करीमनगर जे आंध्र प्रदेश मधलं होतं, त्या करीमनगर मधले कमीत कमी 10 टॉपचे जे नक्सलाईट मुवमेंटमध्ये टॉपवरती गेलेले ते फक्त करीमनगर जिल्ह्यामधले त्या भागातले त्या गावातले लोक असे टॉपचे नक्सलाईटचे प्रमुख बनलेले. आता ही जी घटना घडत जाते ही या घटनेला एक कुठलं कारण लागत नाही. जसं तुम्ही आता वारीचं तुम्ही कारण आता देताय. ह्याच्यापूर्वी जर तुम्हाला आठवत असेल आपल्या पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघाला होता. आता लक्ष्मी रोड आपण भरलेला त्यावेळेस बघितला होता. त्याच्यामध्ये सुद्धा हे लोक घुसलेले होते. त्या मोर्चामध्ये घुसून त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये ज्यावेळेस घेराव करण्याचा प्रयत्न त्यांनी चिकावणी लावून कलेक्टर ऑफिसमध्ये घुसण्याचं काम या लोकांनी केलं. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये थांबवलं, त्याच्यामधले की जे मराठा नव्हते, जे पुण्याचे नव्हते, ज्यांचा काही कुठल्याही आंदोलनाशी संबंध नाही, असे कमीत कमी 20 ते 25 मुलं त्या ठिकाणी, मुली त्या ठिकाणी आम्हाला आढळून, ज्यांचा उद्देश असा होता की कलेक्टर ऑफिसमध्ये घुसायचं, कलेक्टर साहेबांना घेराव घालायचा आणि त्यांना बंधक बोलून ही मागणी आमची मान्य करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सरकारकडून आश्वासन घ्यायचं किंवा मंजुरी त्याला जाहीर करायला लावायची, अशा पद्धतीचं दडपण आणण्याचा उद्देश यांचा होता. म्हणजे मूक मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये त्याच्यामध्ये नक्षली शिरले होते, घुसले होते असं तुमचं म्हणणं आहे? रेकॉर्डवरती आणलेलं आहे. त्यांची नावं सुद्धा रेकॉर्डवरून आणलेली आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. नंतर ते जेलमध्ये थांबलेले, जेलमधून नंतर सुटलेले आहे. ज्यावेळेस हे समजतं आपल्याला फक्त नक्षल, आता हा जनसुरक्षा कायद्याचा तोच फायदा आहे. मी का तर सरकारचं अभिनंदन करण्यावर देच. उद्या मी ज्यावेळेस ते मागच्या केस मराठा क्रांती म्हणजे की हा XYZ माणूस जो होता तो नक्षलशी संबंधित आहे, त्यांनी अशी कारवाई केलेली आहे, याचा असा गुन्हा केलेला आहे, हे मला सिद्ध करायला त्या ठिकाणी खूप अडचणी येतो. आता मला या कायद्याच्या आधारे ती अडचणी कमी होतील आणि ह्या अशा देशाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई करणं खूप सोपं. मग आता वारीमध्ये अशा पद्धतीनं लोक शिरलेत, जसं तुषार म्हटलेत, त्यांचा थेट संबंध नक्षल चळवळीशी जोडणं किंवा नक्षलांशी जोडणं किंवा त्यांना नक्षल म्हणणं, हे कसं आपल्याला, कारण त्यांचंही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी काही विचारसरणी आहे आणि ती जर ते मांडण्याचा प्रयत्न करत असतील संविधानिक मार्गाने, तनदशीर मार्गाने, एक तर त्यांना संविधानच मान्य नाही, त्याच्यामुळे ते संविधानावरती विश्वास ठेवत. मी आपल्याला म्हणजे संविधान दिंडी काढणाऱ्यांना संविधान मान्य नाही तर ते संविधान दिंडी का काढतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांना नक्षल आपण कधी गुन्हेगार कधी म्हणतो की ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे, त्यानंतर तो गुन्हेगार असतो, त्याच्यावरती कोर्टात चार्जशीट घेतलेले, कोर्टाने दखल घेतलेली आहे, अशा व्यक्तीच्या विरुद्ध ज्यावेळेस FIR फाईल होती, परत FIR फाईल होती, त्या नक्षली मुवमेंट्समध्ये असल्याबद्दलच यांच्यावरती गुन्हे दाखल. आता हा फक्त मराठी क्रांती मोर्चामध्ये घुसलेत का? नाही. हे फक्त दिल्लीमध्ये घुसलेत का? तर नाही. ज्या ज्या ठिकाणी असंतोष असतो, कामगारांच्या काय आंदोलन असतील त्याच्यामध्ये हे लोक घुसलेले, ज्या ठिकाणी असंतोष आहे त्या ठिकाणी ऑलरेडी हे लोक आहेत,
ज्या ठिकाणी असंतोष नाहीये त्या ठिकाणी असंतोष निर्माण करण्याचं काम ही लोक करतात, ज्याद्वारे त्या ठिकाणी असंतोष निर्माण होईल. अरुण भेळके किंवा दही कांचन नानवरे जे आहे टॉपचेच होते नक्षलाईट. त्यांनी पुण्यात येऊन आपल्या कासेवाडीसारख्या भागामध्ये कुठलाही वर्ग चालवायची गरज नाहीये. ठाणा, नाशिक, मुंबई आणि पुणा हा जो रेड कॉरिडॉर म्हणतो आम्ही त्याला, त्या रेड कॉरिडॉरमध्ये हे औद्योगिक जे आहे अशांतता निर्माण व्हायला पाहिजे. वारीमध्ये, दिंडीमध्ये अशांतता निर्माण व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी गोंधळ व्हायला पाहिजे, ज्याद्वारे शासनाच्या विरुद्ध उद्रेक तयार होईल. मराठा क्रांती मोर्चामध्ये तेच व्हायला पाहिजे. तुमचे कॉलेजचे इलेक्शन, आता कॉलेजमधला आपला प्रशांत कांबळे लॅपटॉप म्हणून आता पकडलेला आहे, आणि दुसरा जो आहे तो शेलार, त्यांना पकडलेला आहे पेंटर आणि रेल्डर, जे ह्याच्याच संपर्कामध्ये होते, जे आता वारीत होते ते. सचिन माळी हा जो आहे तो फर्ग्युसनचाच विद्यार्थी आहे. म्हणजे ह्या ज्या अर्बन नक्सलिझमचं स्वरूपच आता ह्या ठिकाणी वळत चाललेलं आहे, आणि त्याच्यासाठी हा जो कायदा आणलेला आहे की पूर्वी जंगलातला नक्सलिझम कमी होत चाललेला आहे आणि अर्बन नक्सलिझमला एक जी बेस तयार करायला लागतो आपण, ज्याला त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत लागते. अशी मदत करण्याचं काम हे असे लोक करतात जे वैचारिक बुद्धिवंत आहेत. त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार असतील, काही कॉलेजेसचे त्या ठिकाणी शिक्षक आहेत, काही हॉस्टेल्समध्ये राहणारे विद्यार्थी त्या ठिकाणी हे करतात. आणि ह्यांचं काम करताना ह्यांचं कामाचं स्वरूप असं आहे की ते सोप्या भाषेमध्ये पथनाट्य असतील, नाटक असतील, गाणी असतील, अशा ह्या माध्यमातून हे लोक जे भडपायचं काम करतात. एक कुठला तरी, जसं आता तुषारने सांगितलं, पर्यावरणवाद, पर्यावरणचा त्यांना जास्त काही हे नाही. पर्यावरण विषय ठेवून आज ह्या सभागृहामध्ये ते 100 लोकांना बोलवत, 100 लोकांमधले त्याच्यामधले प्रश्न विचारणारे काही असतील, खरोखर परिवारासाठी आलेले लोक असतील, अशा ह्याच्यातले काही विद्यार्थी, विशेषतः तरुणांकडे यांचा जास्त रोप असतो. म्हणजे तरुण मुलं असतील किंवा मुली असतील, ज्यावेळेस हे तरुणांकडे त्या पर्यावरणाच्या विषयावर ते बोलत असताना त्यातले काही ते एक 10 मुलं ते बुडकले जातात त्यातून, की जो प्रश्न विचारतोय, गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलतोय किंवा त्याचे अग्रेसिव्हली बोलतोय. मग त्याला 10 लोकांच्या 100 पैकी 10 जे असतील त्यातल्या 10 वेगळं बोलवणार आहे. नंतर 10 वेगळं बोलून त्या ठिकाणी मग त्यानंतर त्याच्यावरती 10 मधले अजून ते फक्त एक जरी त्यांना मिळाला तरी तो नक्सलाईट कोण आहे. कांबळे लॅपटॉप आणि जे पेंटर आम्ही नाव घेतो, शेला किंवा कांबळे असते, ते अशाच माध्यमातून जंगलामध्ये पोहोच, आणि घरच्यांना माहित नाही काय नाही. आणि अशा ह्या भडकवलेला, आपण ज्यांना ब्रेन वॉश हा शब्द खूप मोठी लिहित आहे, हे ब्रेन वॉश करण्याचं काम हे लोक करतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पुण्यासारखे शहर किंवा इथले शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी जी आहे तर ती या नक्षलींचं भरती केंद्र आहे. एक्झॅक्टली, भरती केंद्र असं म्हणून भरती केंद्र तर आहेच आहे, परंतु त्यातून या ठिकाणी कायद्यात न सापडता कायद्याचाच आधार घेऊन, की आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने पोलीस अटकू शकणार नाही इझिली, अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांचं एक बुद्धिवंताचं जाळं या ठिकाणी तयार. अर्बन नक्सलिझम मध्ये तुम्हाला कोणीही बंदूक घेऊन जाताना दिसणार नाही, जसं तुम्हाला जंगल नक्सलाईटला दिसतील. परंतु अर्बन नक्सलाईट हे विचारांच्या विषपेरणीतून तयार होणारं केंद्र, आणि त्याच्यामध्ये पुण्याचाच मी भाग म्हणतो असं नाहीये, पण पुण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, ठाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, मुंबईमध्ये जास्त प्रमाणामध्ये, अजून ह्याचं लोन आपण म्हणतो तसं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये एवढं पसरलेलं नाही. परंतु एक लक्षात घ्या की असंतोष हा जगामध्ये सगळीकडेच असतो. आपल्या घरात असंतोष असतो, मुलगा ऐकत नाही, तुमचा मुलगी ऐकत नाही, किंवा अजून काही तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असते, तुम्ही काही हत्यार घेऊन कुठं बँक लुटायला जात नाही. परंतु हे लोक ते करतात की असंतोषाचा फायदा घेऊन सरकारच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध काम करण्याचं काम हे नक्सलाईट मुवमेंटचं आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात. संविधान दिंडीच्या नावाखाली वारीमध्ये शिरणं, त्यावरती तुमचा आक्षेप आहे. मग वारीमध्ये तलवारी घेऊन शिरणारे धारकरी, त्यांच्याविषयी तुम्हाला कधी आक्षेप का नाही जाणवला? पहिलं आपल्याला वारीची पार्श्वभूमी समजून घ्यायला लागेल. वारी ही आजच्या काळामध्ये बरीचशी वर्ष झाली. वारीवरती वेळोवेळी परधर्मीयांचे म्हणजे मुसलमानांचे हल्ले देखील झाले. बरोबर, याचे संदर्भ संभाजी महाराजांच्या याच्यामध्ये देखील पडतात. वारकरी म्हणजे कुणीतरी चंद्रावर मंगळावरून येणारी माणसं नाही, या महाराष्ट्रातल्या याच मातीमधली आहेत. प्रत्येक खेड्यापाड्यातली माणसं आहेत. उदाहरण समजा कोणीतरी दामुगोडे असं, त्या दामुगोडे सैन्यात देखील होते पूर्वीच्या शिवाजी महाराजांच्या, आणि ते वाऱ्यात देखील होते. म्हणजे वारकरी आणि धारकरी हे काय वेगळे नाही, हे फक्त समजून घ्यावं. म्हणजे ते आक्रमक देखील आहे. कारण स्वतः तुकाराम महाराज म्हणतात, मऊ मेनावूने आम्ही विष्णुदास, नाखाळाच्या माते हनू काठी. आजच्या काळामध्ये अशा काही तलवारी घेऊन येणे हे योग्य आहे का? तर अजिबात योग्य नाही.
परंतु त्यांचा हेतू इथे येऊन ही वारी उद्ध्वस्त करणे आहे का, का तिथं काहीतरी त्यांना दंगल करायची आहे का, ते देखील मला बघावं. हे मला बघावं लागतं. पोलिसांचं काम पोलीस करतात, ते त्याची नोंद घेतात, त्याच्यावरती वॉच ठेवतात. त्यांना काही वेगळं काही मी किंवा तुम्ही आणखी कुठं सांगण्याची त्याची आवश्यकता नसते. परंतु जे हातामध्ये पेन घेऊन आले त्यांच्याकडे मात्र शक्यतो पोलिसांचं देखील त्या बंदोबस्ताच्या लक्ष जाईलच अशा प्रकारे नसतं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काय असते, काय आय कार्ड घेऊन मी अर्बन नक्षली आहे असं तरी काय आपल्याला दिसत नाही. कारण अरुण भेलकेच्या त्या काय त्यांची जी संघटना होती त्याचं नाव होतं जैसे भक्ती युवा मंच आहे. सचिन माळी त्याची बायको आणि ते बाकीचे जे लोक होते कबीर कला मंचाचे, ते जेव्हा पकडले गेले ATS कडून, तो टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम होता. त्यामुळे असे काही तुम्हाला आढळणार नाही की हे कुठल्या तरी वेगळ्या याच्या याने करतायत. आता यांना आपण म्हणू शकतो का, तर फार कमी प्रमाण कसं आढळतं. कारण ज्याच्याकडे खुद्द RDX 1 किलो सापडलं तो थेट म्हणता येईल की अरे तुझ्याकडे तू दहशतवादी आहे. पण ज्याने त्याला ते घेण्यासाठी प्रवृत्त केलं, ज्याने त्याला ते पैसे दिले, ज्याने त्याला राहण्यासाठी जागा दिली, ते कुठे आहेत? तर ते जे म्हणतो आपण ते म्हणजे अर्बन दहशतवादी, अर्बन नक्षलवादी, जे प्रवृत्त करतात, जे कुठेतरी एक जमाव जमलाय त्याला ते हिंसाचाराकडं हे करतात. म्हणून संभाजी भिडेंची पार्श्वभूमी फार काही वेगळी नाही. त्यांच्या बाबतीत अनेकदा ते वादात सापडलेले आहेत, अनेकदा एक्झॅक्टली. तर मग तर त्यांच्यावर म्हणजे हा ज्यावेळेस तुम्ही विषय काढता तर त्यावेळी अशा विषयाकडे देखील लक्ष वेधणं ही तुमची जबाबदारी आहे. किंवा कडवे जसे डावे असतात तसे कडवे उजवे पण असू शकतात, याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. ते अत्यंत जहाल आणि वेगळे विचारसरणी असलेल्या एकदा मला बोलवलं जातं, कधीच त्यांच्या स्टेजवरती हे ठेवत नाही. कारण जे स्वतः असं ठरवतात की मी या देशाचा कायदा हातामध्ये घेऊन मी काहीतरी क्रांती करेल, न्याय देईल वगैरे, तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही. मी त्यांना वेगळ्या अँगलनेच बघतो. याच्यामध्ये मग ती सनातन संस्था असेल किंवा आणखीन कुठली या वारीच्या किंवा माओइस्ट संघटना असते. आता जगामधलं प्रत्येक काम एकच मनुष्य नाही करू शकत. म्हणजे मीच त्यांच्या मागे लागायचं, मी त्यांच्या पण हे करायचं, तर हे कुणीतरी जरूर ते काम हातामध्ये घेऊन त्याला माझ्या शुभेच्छा आहेतच. आता इथं मी या विवेक कोळम गुंडला असं एक मुलाचा हिला, मी 20 वर्षांचा मुलगा आहे. हा वैभवराव नावाच्या एका दहशतवाद्याच्या संपर्कात आला नक्षल, आणि भरती झाल्यानंतर 15 दिवसात त्याचा एन्काउंटर झाला. कारण जंगलामध्येच पोलिसांचं बरोबर समोरासमोर आल्यानंतर त्याच्या हातात हत्यार असल्या कारणाने हा किती बेविशीत आहे. आता नुकतंच नागपूरला ATS ने कारवाई केली. केरळमधला एक मुलगा पकडला, त्याच्या जोडीला एक मराठी मुलगी पकडली. त्या मराठी मुलीला बिचारीला काही कल्पना पण नसेल की आपण पुन्हा सोबत आहोत, आपण काय करतोय. कारण तिचं जर तुम्ही YouTube अकाउंटवर जाऊन बघितलं तर ती काहीतरी चांगलं करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. तिला काहीतरी या समाजासाठी करायचंय, पण तिचा वापर मात्र दुसऱ्या कामासाठी केला गेला. याच्यामध्ये सरांनी ज्याप्रमाणे म्हटलं की कामगारांना न्याय मिळावा असं कुणाला वाटणार नाही, सगळ्यांना वाटतं, पण तो कोणत्या मार्गाने मिळावा इथं वादविवादाचं. की आता आमच्यासारखे लोक जातात, पोलिसांना निवेदन देतात, हे बघा असं सुरू आहे. आम्ही असं नाही ठरवत ना की तो कायदाच मी घेतो. हा 2 विचारांमधला फरक आहे की मी कायदा हातात घेणे आणि मी कायद्याच्या रक्षकांना सांगणे. आता इथं संविधानिक कोण आहे, तर माझ्यासारखे लोक की मी तक्रार देतो, मी असं नाही करत की मीच न्यायदान करतो. मग पोलीस तपास करतील, पोलीस तपास करून न्यायालयात मांडते. म्हणजे पोलीस पण न्याय देत नाहीये, न्यायालय ते ठरवतं की बाबा कोण आहे कोण नाही. म्हणजे याला एक पूर्ण प्रोसिजर, मग प्रत्येकाला तिथं संधी आहे. आता या वारीमध्ये हे आहे ते कसं, तर मी सिद्ध करतो थोड्यात. एखादा टॉपचा माओइस्ट जेव्हा मृत्युमुखी पडतो, त्याच्या मृत्यूपरांत एक लेखमाला लिहिली जाते. त्याचा एक पूर्ण बंच असतो, तो त्यांचं ते वार्षिक 2 वर्षांनी ते प्रकाशित करतात. अंबिंद तेलतुंबडे मेल्यानंतर पण त्यांनी, म्हणजे जेव्हा एन्काउंटर झाला त्याच्या 26 साथीदारांचे महाराष्ट्र पोलिसांनीच केलं, खूप मोठी कामगिरी होती. त्यानंतर त्यांची लेखमाला त्याच्यामध्ये आली, तर त्यांनी पूर्ण मिलिंद तेलतुंबडेच्या जीवनाचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय नाही केलं. मग तुम्हाला मुंबईमधले काही आव्हान नाट्यमंच, विलास घोगरे, संभाजी भगत यांचं, की याला त्यांनी कशी चालना दिली, त्यांनी नागपूर, पुणे इथे जाऊन कसं काम केलं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं काय असतं की कसं नक्षलवादी विचारधारा प्रसारित केली. मग ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असेल, आणखी कुठल्या. असाच एक कार्यक्रम त्यांनी 2004 साली
मुंबई रेझिस्टन्स म्हणजे MR याच्या नावाखाली गोरेगाव येथे केला. तो कार्यक्रम होता जागतिक पर्यावरण आणि तत्सम संदर्भातला. त्याला अरुंधती राय, शबाना आझमी अशी मोठी नावं होती. त्याच्यामध्ये याने फार मोलाची कामगिरी केली अशा प्रकारचं त्याच्यामध्ये मिलिंदबाबत लिहिलेलं आहे. आणि तिथं काय विचार मांडले गेले की आपल्याला संविधानिक पद्धतीने न्याय मिळणार नाही, आपण हातामध्ये शस्त्र घेतली पाहिजे. हे मी सांगत नाहीये, तुम्ही जरी वर्तमानपत्र सगळी चाळून बघ, तुम्हाला या सगळ्याचे संदर्भ सापडते. कार्यक्रम पर्यावरणाचा, भाषा शस्त्र हातात घेण्याची, या दोघांचा काही संबंध आहे का? तर नाही. या कार्यक्रमाचंच एक आयोजक आहे फिरोज मिठी बोरवाला. ते पुन्हा एकदा सांगतो, त्याचं नाव आहे फिरोज मिठी बोरवाला आणि त्याचे सहकारी. मग हा फिरोज मिठी बोरवाला महात्मा गांधींचा नातू पंतू म्हणून स्वतःला ते घेऊन काहीतरी घाणेरडे भाषा करणारा तुषार गांधी, शरद कदम आणि अजून एक नाव मी विसरलो, एक कुठल्या तरी वर्तमानपत्राचेच कोणीतरी आहेत. हे 4 जण एक तरी वारी अनुभवावी या नावाखाली दरवर्षी वारीमध्ये सामील होते. मी लिंक कुठून सांगितली? मिलिंद तेलतुंबडे, मुंबई रेझिस्टन्स, त्याचा आयोजक फिरोज मिठीबोरवाला. फिरोज मिठीबोरवाला ही एक तरी, आता फिरोज मिठीबोरवाला की ज्याला संविधान मान्य नाही, जो शास्त्रांची भाषा करतोय, त्याचं वारीमध्ये काय काम? आणि हा फिरोज मिठीबोरवाल्या संदर्भात मी इथं नाही, तुम्ही जरी आज गुगल केलं, तुम्हाला सगळ्यांची छायाचित्र पुरावे सगळे सापडतील. आणि ही पूर्ण एक गँग आहे. म्हणजे हाच तुम्हाला त्या राहुल गांधींच्या यात्रा त्यांनी काढली होती, भारत जोडो, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. तो तुम्हाला मार्क्सवाद्यांच्या कार्यक्रमामध्ये दिसतो. सरकार जे जे कार्यक्रम करतं, की उदाहरणार्थ रस्ता करणे असेल, कुठेतरी तो नेकलेस रोड बनवणं असेल, याच्या विरोधामध्ये तुम्हाला हे सगळे लोक उभे असतात. जसं आता बर्गे सरांनी सांगितलं, तेव्हा एखादं जर माणसाला चिथवायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, तर त्याला की तू उपाशी आहेस, तुला काम नाहीये, तर तुझ्या जमीन हिसकावून घेतली जाईल, असं करून त्याला उभं करायचं. मग तो सरकारचे जे काही नियोजित प्रोजेक्ट असतात, मग ते कुठलं कारखाना असेल, विमानतळ असेल, धरण असेल, महामार्ग असेल, त्याच्या विरोधात त्याला उभं करायचं. आणि जिथं पोलिसी बळाचा जर दुर्दैवाने वापर करावा लागला, तर त्या नागरिकांना पोलिसांविरुद्ध भडकवायचं. आता बहुतांश सर्वसामान्य नागरिकांचा संबंध आलेला असतो ट्रॅफिक पोलिसांशी. ते कुठेतरी त्यांनी 100-200 रुपये घेतलेले असतात, तिथे राग त्याच्या डोक्यामध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बघितलं तर बहुतांश वेळा एक पोलिसांच्या विरोधात मत आढळतं. पण ते 200 रुपये म्हणजे की आपली काही कुणीतरी किडनी काढून नाही घेतली किंवा असं कितीतरी हे नाही केलेलं, कारण आपल्याकडे कागदपत्र नव्हती. त्याचा वापर करून आपण पोलिसांविरोधात कधी बोलू नये, कारण आज पोलीस दल आहे म्हणून आपण आपली भौतिक सर्व प्रकारची आर्थिक, शैक्षणिक आणि तत्सम प्रकारची सगळ्या प्रकारची प्रगती करण्याच्या मागे फक्त आणि फक्त पोलिसांचे आहेत. म्हणून मी नेहमी पोलीस दलाबाबत कृतज्ञ आहे आणि यांच्या विरोधात आहे. नाही, पण विशिष्ट समूहाची जर अशी प्रगती साधली जात असेल आणि एखाद्या समूहाला किंवा एखाद्या वर्गाला असं वाटत असेल की आपल्यावरती अन्याय होतोय, तुम्ही म्हटलं की कुठला तरी प्रकल्प येतोय, त्याला विरोध करायचा आणि मग तो विरोध डावलून त्यांची घरदारं उद्ध्वस्त केली जात असतील, त्यांची साधन संपत्ती उद्ध्वस्त केली जात असेल, मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर रोष निर्माण झाला आणि जसं बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटित व्हा, संघर्ष करा, तर तो संघटित होऊन संघर्ष करायला लागला, तर यात गैर काय? तर जगामध्ये सर्वत्रच ठीकठाक चालू आहे, असं कुठलाही कालखंड ना. जगामधला सगळ्यात चांगला कालखंड असेल तर 2025, आज 11 जुलै. हे मी त्याला सांगतो काय, इतका मागं जर आपला इतिहास उलगडून बघितला तर कुणी कुणाला उचलून नेतंय, कुणी कुणाची मडव करतंय, कुणी कुणाचं राज्य बळकावतंय, कुठेही तुम्हाला काही नाही आढळत नाही. आज तुम्ही कुत्र्याला लाथ मारा, तुम्हाला पूर्ण देशभरातून असं येईल की शक्य नाहीये, पोपट पाळणं शक्य नाही आता. का? आता प्राण्यांना देखील तुम्ही अधिकार दिलेले आहेत. म्हणजे आपण कुठून कलियुगाकडे नाही चाललो, तर आपण सत्ययुगाकडे चाललो. अधिकाधिक तुमचे कायदे सशक्त होत चाललेत, अधिकाधिक म्हणजे पोलिसांवर देखील वचक येत चाललाय. आणि मग असं असताना 26 जानेवारी 1950 आता आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं ना बहुसंख्येने की बाबा आपल्यावर अन्याय झाला तर आपण कुठल्या मार्गाने जायचंय, आपण पोलिसांकडे जायचंय, आपण न्यायालयाकडे जायचंय, आपण राष्ट्रपतींकडे जायचंय, आपण संसदेकडे जायचं, ठरवलं ना. मग आता ते ठरवलेलं असताना जर प्रत्येक जण म्हटलं मी माझ्याच मनाप्रमाणे कायदे राबवी, माझे स्वतःचे वैयक्तिक कायदे अप्लाय करेल, तर मग तालिबान आणि आपल्यामध्ये काय फरक राहील? तर काही फरक राहणार नाही, कारण तो देखील आपला पूर्वाश्रमीचा हिंदुस्थानच आहे.
हम्म. मग आपण ठरवलेलं असताना काही हम्म. व्यक्तींनी अशी वेगळी भूमिका घेणार. हम्म. मग समजा तुम्हाला रस्त्याबाबत प्रॉब्लेम आहे किंवा माझी जागा घेत आहे, हम्म. मग आहे ना तुमचे वेगवेगळे लवाद आहेत, हम्म. तुमचे वेगवेगळे न्यायालय आहेत, तुम्ही तिथे जाणं अपेक्षित आहे. हम्म. तुम्ही गाव गोळा करून रस्ता अडवणं हे संविधानाला अपेक्षित नाही. कारण संविधान फक्त अधिकार देत नाही, संविधान कर्तव्य पण सांगतं ना. हम्म. अधिकार कुणाला मिळतो? नाही, ह्याच गोष्टी मग उजव्या संघटनांकडून ज्याला म्हणतो किंवा ज्याला कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील किंवा लोकांकडून देखील करतात. मग मॉब लिंचिंग सारखे प्रकार असू द्यात किंवा मग काय गायींची तस्करीच्या प्रकरणामध्ये कुणाला ते पकडायचं, मारहाण करायची, मग तो एक प्रकारचा नक्षलवादच आहे. त्याला आपण हिंसेचा मार्ग ते स्वीकारतात. जर असं काही असेल तर ज्याला असं वाटतंय त्यांनी जरूर पोलिसांचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे आहेत आणि ते गुन्हे दाखल पण होतात. म्हणजे असं काही मला कुठं आढळलं नाही की कुणीतरी जाऊ कुणा तरी चाकू खुपसलाय आणि तो प्रकार काही म्हणजे दाखल नाही झाला. पोलीस त्यांचं कर्तव्य, त्यांच्याकडे जो कोणी तक्रार घेऊन येतो त्याची ती दखल घेतली जाते. आता ज्याला असं वाटतं की बाबा अमुक गैरप्रकार सुरू आहे, मग म्हटलं ना की जर तुम्ही ते करत असाल तर तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. जनसुरक्षा विधेयकामध्ये मग अशा त्या शब्दाचा किंवा त्या गोष्टीचा उल्लेख का नको की जर तुम्ही कट्टर डाव्या संघटना, म्हणजे आपण जे विधेयकाचा जर मसुदा बघितला किंवा काल जे पारित झालं त्याच्यामध्ये की कडव्या संघटना, डाव्या संघटना असं म्हटलं, तर त्याच्यामध्ये मग उजव्या संघटना ज्या कट्टर आहेत किंवा अशा गोष्टींना खतपाणी घालणारे जे कोणी लोक किंवा संघटना आहेत त्यांचा उल्लेख असायला नको का? नाही, महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं काय आवश्यक आहे की विचारसरणी कुठलीही असू द्या, डावी असो किंवा उजवी असो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कट्टरता येते आणि ज्यावेळेस संविधानाच्या विरोधामध्ये किंवा कायद्याच्या विरोधामध्ये कुठलंही पाऊल उचललं जातं त्याच्या विरुद्ध कारवाई ही नक्कीच व्हायला पाहिजे. अरुणजी, मी तुम्हाला हे सांगतो की ह्या नक्सली आज नाहीये. हे जे मी सांगितलं की 60च्या दशकामध्ये चालू झालेली ही मुवमेंट आहे, आज जवळजवळ 60 वर्ष होत आले त्याला. 60 वर्षानंतर सुद्धा ही मुवमेंट चालू आहे. टेररिझम मध्ये जेवढे मारले गेलेले लोक नाहीयेत, बॉम्ब ब्लास्ट मध्ये जेवढे मारले गेलेले नाहीयेत, पाकिस्तान अटॅक मध्ये जेवढे मारले गेलेले नाहीत, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक ह्या नक्सलिझम मध्ये, नक्षल अटॅक मध्ये मारले गेले. तुम्ही ह्यांची जी सिस्टीम आहे, आता एक साईबाबा म्हणून जे प्रोफेसर होते दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, अरेस्टेड होते, नंतर मग आता ते एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी स्थापन केलेली रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट, RDF म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये A1 to A7 हा शब्दच आहे. बर, A1 मध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी की ज्या A1 मध्ये अशा संघटना की ज्या अर्बन भागामध्ये काम करतात, ज्या विद्यालयांमध्ये, औद्योगिक नगरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी असे काही आंदोलनं होत असतात अशा ठिकाणी काम करणाऱ्या ह्या संघटना असतात. A2 मध्ये दुसरा परामर्श केला, A3 मध्ये, असं त्यांनी वेगवेगळ्या क्रायटेरिया देऊन, त्याच्यात डिटेल जात नाही आता, मुद्दाम करत खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये, की हे त्यांनी सिस्टमॅटिक ह्यांची नावं, आता के मुरलीधरांची कमीत कमी 20 नावं त्या ठिकाणी निघाल. जर तुम्ही मॉब लिंचिंग करतो तो गुन्हेगारीचा प्रकार आहे, बॉम्ब ब्लास्ट होतो तो जसा गुन्हेगारीचा प्रकार आहे, किंवा पाकिटमार होतं किंवा आता सायबर क्राईम होतं तुमचा, तो पण गुन्हेगारीचा प्रकार. त्या प्रकारे की तुम्ही जर त्या सगळ्या ह्या गुन्ह्यांचं साम्यता तुम्ही जर नक्षलवादाशी दाखवायला लागला तर ते संयुक्तिक होणार. दुसरी गोष्ट की उजवी विचारसरणीच्या विरोधावर सुद्धा कट्टरता ज्या ज्या ठिकाणी झालेलं त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. मालेगावची केस आपण बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये झालेले आहेत गुन्हे दाखल, की ज्या ठिकाणी असं कुठलंही त्या ठिकाणी निघतंय. असं नाही की गव्हर्नमेंट हे फक्त डाव्याच्याच विरोधात आहे, परंतु डाव्यांमधली कट्टरता बाळगणारे नक्सलिझम जो प्रकार आहे हा पूर्णतः वेगळा आहे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. गुन्हेगारी स्वरूपाचा एक वेळ चालू शकेल, परंतु हा देशाच्या विरोधामध्ये आहे, शासनाच्या विरोधामध्ये आहे आणि कुणाच्याच फायद्याचा नाही. इव्हन जे लोक हे काम करतायत त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा नाही. ज्या ठिकाणी कम्युनिझमचा, ह्या मार्क्सिझमचा, नक्सलिझमचा उदय झाला त्या चायनामधनं तो संपलेला आहे, ज्या त्या रशियामधनं तो संपलेला आहे, आज त्या ठिकाणी सुद्धा तो नाहीये. आणि ह्याच्यामधली लोक जर तुम्ही बघितलं तर कोणी दाऊदसारखे साधारण मुंडे नाही येत, ते आहे PhD करणारा के मुरलीधरन होता, ज्याचे वडील हाय कमिशनर होते गव्हर्नमेंटचे, भारताच्या गव्हर्नमेंटचा हाय कमिशनर म्हणून त्यांनी एका कंट्रीमध्ये काम केलेलं आहे. त्यांचा मुलगा PhD झालेला के मुरलीधरन 4 राज्यांमध्ये वॉन्टेड होतो, 20 वर्ष मिळत नाही आणि तळेगावमधल्या एका ठिकाणी येऊन राहत होतो, त्या ठिकाणी नक्षल ऍक्टिव्हिटी चालू. दुसरी गोष्ट तुम्ही अरुण भिलकेचं तसंच बघा, ह्यांची लग्न झालेले बघा, मिलिंद तंत्रमची बायको कोण तर सोनटक्के, अंजली सोनटक्के, ह्यांचे लग्न सुद्धा त्यांच्याच केडरमध्ये होतात. महिला सुरक्षित नाही, त्यांच्याच केडरच्या महिला त्याच ठिकाणी सुरक्षित नाहीत. आज जे शरण आलेले आहेत, आज जे नक्षली पकडलेले आहेत, ते ज्यावेळेस सांगतात की साहेब जेलमध्ये ठीक आहे, आता आम्हाला काय हरकत नाही,
बर. एवढी त्यांची हालत त्यांच्या स्वतःच्या लोकांनी खराब केलेली आहे. आदिवासींना सगळ्यात जास्त कुणी मारलेलं आहे, नक्षलवाद्यांनी मारलेलं आहे. एकतर आमचं आहे का, आमच्या गावचं त्या ठिकाणी तुम्ही हे करायलाच पाहिजे, ही तुमची हुकुमशाही आहे. हे लोकशाही किंवा कुणाच्याही चांगल्या अभिप्राय कुणालाच नाहीये. त्या मानाने तुम्ही जर डाव्या विचारसरणीचा विचार करता तर ते तुम्हाला का आता आपल्याला हे पब्लिक सेफ्टी ऍक्ट मध्ये ते आपल्याला दिसत नाहीये की त्याच्यामध्ये पब्लिक सेफ्टी ऍक्टचा उद्देशच आहे ज्या खंड संघटना आहेत नक्षलिझमसाठी काम करणाऱ्या अर्बन भागामध्ये सगळ्यात जास्त ते काम करतात त्यांच्यावरती कुठंतरी कायदेशीर कंट्रोल येणं आवश्यक. आणि ज्या वेळेस तुम्ही मोका का आला की संघटित गुन्हेगारी वाढली म्हणून आला, पोटा का आला देशाच्या विरुद्ध काम होणाऱ्या संघटना त्या ठिकाणी काम करत होत्या, खलिस्तान कमांडो फोर्सात की खलिस्तान देश निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी संघटना होता म्हणून पोटा आला. मोका का आला तर दाऊद तुमच्यासारखे आता बघतो आपण आपल्याकडे पुणे शहरातच आपण संघटित गुन्हेगारीमध्ये सगळ्यात जास्त कारवाई केली आहे. असे कायदे ज्यावेळेस आता त्याची पार्श्वभूमी अशी असते की त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठीच उद्या जर तुम्हाला वाटलं की उज्ज्वलाच्या संधी द्यायच्या त्याच्यात अजून दुसरं अमेंडमेंट येते किंवा नवीन कायदा येईल अजून त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला डिप्रेशिएट करताना हे दोन गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न कमी तुषारला जो विचारलेला होता की धारकरी त्या ठिकाणी घुसते. आता या ठिकाणी मी गुप्त यंत्रणा जी पोलिसांची त्याचा फेल्युअर भाग कारण आम्हाला हे अगोदर समजायला पाहिजे. आता धारकरीच्या बाबतीमध्ये जे पूर्वी एक प्रकार झालेला होता त्यानंतर दरवर्षी त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर थांबवलं जातं, तिथनं त्यांना दर्शनाला सोडलं जातं. मग तलवारी घेऊन एक पर्यंत आमची गुप्तचर यंत्रणा काही झुकली देऊ म्हणजे त्यांनी हे ऍक्शन होणं आवश्यक. दुसरी गोष्ट की तलवारी आता आपण पंजाबमध्ये बघतो की सरदारजींचं ते धर्माचं स्थान आहे, त्यांच्याकडे खंजर असतं तलवारी असतात ते घेऊन ते मोर्चामध्ये असतात. त्या ठिकाणी तो गुन्हा होत नाही की प्रत्येक परिस्थितीला अनुरूप त्या ठिकाणी काय आहे की पारंपरिक काय आहे धार्मिक काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे सगळ्यात महत्वाचा. नक्षलिझमचा वारीमध्ये जाण्याचा उद्देश त्यांचा चांगला असेल वारी करण्यासाठी तर कुणालाही काही हरकत नाही. तो वाल्याचा वाल्मिक होत असेल तर आपल्याला स्वागतच आहे त्यांचं. परंतु तुमचा विचार जर त्या वारीमध्ये डिस्टर्बन्स करण्याचा असेल देशाच्या विरुद्ध विष करण्याचा विचार त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा असेल तर ते चुकीचं आहे, त्याला ऑब्जेक्शन सगळ्यात. उद्या विचारसरणीच्या लोक पोलिसांची अशी लढाई कुठं काय मला तर म्हणजे नाही माहित. तुम्हाला म्हणता असेल तर जरूर त्यांची नावं सांगा जी याच्यामध्ये बिलामध्ये टाकता येते. नाही नावं टाकण्याचा म्हणजे मुळात जसं आता सरांनी ते सांगितलंय की तो गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ते कायदे आलेले आहेत मकोका आहेत वगैरे वगैरे हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे गुन्हा म्हणून बघूयात. मी फक्त एवढं सांगितलं की जशा कडव्या डाव्या संघटना आपण म्हणतो तो उजव्या संघटना म्हणायला हरकत नाही का जर तशी कारण आणि कदाचित सर बोलले होते की त्याच्यात सुधारणा कदाचित होऊ शकतील. हा विषय आहे. हा सनातनचा जो आश्रम गोवामध्ये आहे त्या ठिकाणी आपण सर्च केलेले दाभोळकरांचे मॉटर केसून हा एक्झॅक्टली त्या ठिकाणी हेअरिंग आहे माहिती त्याच्यामध्ये ते कोर्टामध्ये गेले जसे नक्षली आमच्या विरुद्ध कोर्टात जातात तसे सनातनवाले कोर्टामध्ये म्हणजे की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. अशा आलो ते शिल्लक बरोबर. दुसरी संविधानाचा विषय निघाला. मी तुम्हाला एक मी पूर्ण अभ्यास संविधान आहे 34 वर्ष त्याच्याप्रमाणे काम केलेलं आहे. त्या फ्रेमवर्क जगत आलेलं की जगामधलं सगळ्यात सुंदर संविधान जर कुठलं असेल ते भारताचं संविधान. ज्या ठिकाणी अक्षरशः प्राणीमात्रापासून ते आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पासून ते देशाचा पूर्ण विचार केलेला मान्यच करावं लागेल दोन्ही बाजूने केलं. त्याच्यामुळे संविधानावरती किंवा बाबासाहेब बद्दल कुणी आक्षेप घेणं मला त्या ठिकाणी साहित्यिक वाटत. दुसरी गोष्ट की ह्या ज्या सोशल मुवमेंट मधले आहेत ते ह्या संविधानाचा बाबासाहेबांचा फोटो लावतात परंतु संविधान मानत नाही. दुसरे देशाच्या विरोधात काम करतात. बाबासाहेबांनी संविधान तयार केलं की बाबासाहेबांचे विचार कुठल्याही भाषेत आज काढात त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसणार नाही कधी की त्यांनी देशाच्या विरोधामध्ये कुठलं भाष्य केलं, त्यांनी देशाच्या सुरक्षितेबद्दल कुठलं भाष्य केलेलं आहे. की आज मग बाबासाहेबांचा फोटो जर तुम्ही लावून होता तर त्याचं आचरण करा. शिवाजी महाराजांचा जर फोटो आपण लावतो तर शिवाजी महाराजांचं आचरण करण्याचा विचार असेल तर ते लावा. तुम्ही त्या ठिकाणी दिंडीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची तुम्ही ज्ञानेश्वरी घेता आणि त्या ठिकाणी चितवणी देताना किंवा जे गाणी म्हणता तुम्ही किंवा ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी प्रवचन करत असाल काय मार्गदर्शन करत असाल पथनाट्य करत असतात तर त्यातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे विचार करण्याचं काम करू नये. हे फक्त सगळ्यात महत्वाचं. आंबेडकरवादी पुरोगामी किंवा विज्ञानवादी लोकच का कायम संशयाच्या भोवऱ्यात आढळतात सापडतात. कुठलंही सरकार असेल ते पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट सरकार असेल केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असेल बीजेपीचं सरकार असेल किंवा एनडीए असेल किंवा युपीए असेल प्रत्येक काळामध्ये 1967 पासून ह्या नक्षल ऍक्टिव्हिटीज ह्या देशाच्या विरोधामध्येच चाललेल्या आहेत. त्या कुठल्याही त्यांची आयडिओलॉजीच आहे की ते कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, त्यांना धर्म नाहीये, त्यांना संविधान नाहीये,
त्यांना फक्त असंतोष करून हिंसाच्या माध्यमातून तरुणांना भडकवायचं. तरुण आकर्षित होतोच होतो. ज्यावेळेस तुम्ही भगतसिंगाचं उदाहरण द्यायचं, भगतसिंग स्वातंत्र्यासाठी लढले हे सांगत नाही. या ठिकाणी भगतसिंगांचा फोटो लावायचा, आंबेडकर बाबासाहेबांचा फोटो लावायचा आणि त्याच्याद्वारे तरुणांची माती वेगळा अर्थ काढू, जे आयसिसने केलं की कुराण मधल्याच आयात असतील, सुराहा असतील, त्याचा एक अर्थ वेगळ्या पद्धतीने सांगायचा आणि त्यातून तरुणांची माती भडकवायची आणि त्यातून हा अतिरेक आतंकवादी कारवाई करायच्या. हे त्यांचे आयडिओलॉजी मधला प्रिन्सिपली पहिला भागच आहे. बाबा आढाव आणि भाई वैद्यांसारख्या माणसांची नावं अशा यादीमध्ये येणं हे कुठनं आणि कुठल्या उद्देशाने होतं? याच्यामध्ये की पर्पज काय आहे कुठल्या सभेचं. आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला विषय माहिती काय आहे. आपण ज्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून सगळी कुठे जातो तेव्हा तुम्हाला कित्येक कार्यक्रम तुम्ही कव्हर केले, रिपोर्टर असताना पहिलीच्या वर त्या कार्यक्रमांमधले जे गेस्ट असतात किंवा हे असतात की त्यांना पोस्टची बऱ्याच वेळा पार्श्वभूमी माहिती. सरकारी एक वेळ मंत्र्यांना वगैरे माहिती का असते तर पोलिसांचा अगोदर रिपोर्ट जातो. परंतु जे असे समाजामध्ये काम करणारे नावाजलेले व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केलंय, बाबा आढाव म्हणजे दैवतच आहे एका पदात, त्या लोकांसाठी कुणाची त्या ठिकाणी ऑब्जेक्शन असणं आवश्यक नाही किंवा ते विचार वेगळे असतील, परंतु ऑब्जेक्शन देशाच्या विरोधामध्ये ते काय करतात ते कुणालाही सगळ्यांना जगाला माहिती आहे की जगात देशाच्या विरोधात ते काही काम करत नाही. आता बोलवणारे लोक कुठल्या प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आणि मग त्यातून आमचे काही रिपोर्ट जात असतात. आमचा LIB असतो, लोकल इंटेलिजन्स ब्युरो असतो, इंटेलिजन्स ब्युरो देशासाठी असतो. अशा सगळ्याचे एकत्रित रिपोर्ट करून मग ते कुठल्या सभेंना किती वेळा गेले आणि अशा ह्याच्यातनं जर त्यांचे जर ते मत तशी मांडत असतील, त्या नक्सलिझमला सपोर्ट तर कुणीच करणार नाही. विचारसरणीला त्यांचे विचार जे काय आहेत स्टेजवरती मांडले जाणार आहे त्या विचाराला त्यांनी समोर केलं तर याचा अर्थ त्यांचं नाव आलं म्हणून ते नक्सल झाले असं होत नाही. दुसरी गोष्ट की ही जी नक्सलिझमची प्रोसेस आहे ना, की आपल्या देशामध्येच आहे असं नाहीये, कित्येक देशांमध्ये हा प्रकार सगळीकडे आहे. अगदी सुधारलेला अमेरिकन जरी असेल तर आज आपण बघतो की ओरिजिनल अमेरिकन, गावातला जो ओरिजिनल अमेरिकन आहे तो बाहेरनं आलेल्याच्या विरोधामध्येच त्या ठिकाणी काम करतो, तो विरोधामध्ये संघटना चालवतो, विरोधामध्ये काम करतो. आज अध्यक्षच त्याचे अमेरिकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी ओपनली बोलून दाखवतात की आय एम फर्स्ट अमेरिकन. तसं आपल्या देशामध्ये नक्षल कधी तुम्हाला म्हटलेलं आठवतं की आय एम फर्स्ट भारतीय नाही म्हणा. तो त्याची विचारसरणी ही अजून सुद्धा की माओवादी असेल किंवा लेनिनवादी असेल अशा विचारसरणीनीच तो जगतो. आणि ही प्रोसेस आज तुम्ही म्हणला की सतत कंटिन्युएशन मध्ये चालत जाणार प्रोसेस जोपर्यंत जगातली सगळी लोक, जगातले सोडून द्या, आपण भारताबद्दल बोलू, भारतातले पण सोडून द्या, आपण फक्त गडचिरोली किंवा पुण्यातलं बोलू की जगात मधल्या ह्या छोट्याशा भागामध्ये टिंब दिसेल आपल्याला गडचिरोलीचं, काय पुण्याचा थोडा मोठा टिंब दिसेल. ह्या शहरांमधले किंवा ह्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमधले लोक एकदम 100% सुखी होत नाहीत तोपर्यंत नक्सलिझम बंद होणार. ज्या ज्या ठिकाणी असंतोष आहे त्या असंतोषाला वाचा फोडली जाते. असंतोष हा प्रत्येक मी सांगितलं घरामध्ये असतो, परंतु त्याचा गैरमार्गाने तो सॉल्व्ह करण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. देशाच्या विरोधामध्ये तो प्रयत्न केला जात नाही. एक गोष्ट यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, देश आहे म्हणून आज छत्तीसगड आहे. उद्या समजा की लाहोरमध्ये जाऊ तुम्ही करू शकत नाही, की गडचिरोलीमध्येच का करू शकता तुम्ही, इतका लपायला जागा आहेत. आज तुम्ही ओपनली लोकशाही आहे आपल्याकडे, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, म्हणून तुम्ही हे धरणं धरताय, जेलमध्ये जाताय, कोर्टातनं सुटताय, वकील करताय. का करू शकतो आपण हे सगळं? तर आपला देश आहे, आपली लोकशाही आहे, नाही संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला, त्याच्या विरोधातच तुम्ही काम करून साध्य काय करणार. ही ज्यावेळेस ही विचारसरणी बदलली जाईल त्यावेळेस याला आपण खरोखर कुठेतरी अटकावतो. याच्यामध्ये शासनाचा जो दोष असेल, मी म्हणतो असं नाही, त्यांची भूमिका महत्वाची आहे. शासनाने त्यावेळेस अन्याय केलेत, पोलिसांनी अन्याय केलेत, महसूलवाल्यांनी अन्याय केलेत ग्रामीण भागामध्ये, त्याची चीड कुठेतरी मनामध्ये होती. आता ते कमी होत चाललेलं प्रकार. आज सगळे एक दुसऱ्याची मिळून काम करतात. अशा ह्या माध्यमातून आपल्याला मला वाटतं की थोडं विचारसरणीची ही लढाई आहे. लष्कराला नक्षलिझम संपवायचं म्हटल्यावर जास्त वेळ लागणार नाही. आपण परदेशातला देशाला अख्ख्या पाकिस्तानला संपू शकतो, तर नक्षल आपलीच लोक आहेत म्हणून आपण त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप कायदेशीर मार्गाने लढतो. का तर आपल्याच लोकांची आपल्याला लढायचं. उद्या पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकायला आपल्याला कुठल्या संविधानाने म्हणले नाही पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकू नका किंवा काही. संविधानाने आपल्याच लोकांना आपल्याच लोकांसाठी अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर होणं हे नक्सलिझम जे मुवमेंटमध्ये आहे त्यांनी सगळ्यात पहिले हे लक्षात घेणं आवश्यक. आणि ते जबाबदारी अर्थात जसं म्हणजे केवळ नक्षलींचा खात्मा करणे हा पर्याय नाहीये, तर तिथल्या यांचे प्रश्न म्हणजे तिथल्या जनतेचे, तिथल्या नागरिकांचे प्रश्न जबाबदारीने सोडवणं
पण ते शासन आज काय करते तेव्हा म्हणजे आज करतंय शासन. का करावं लागतं शासनाला? पूर्वी जे तुमच्याकडे सोशल मीडिया नव्हतं, आज कुठल्याही एकदम रिमोट गावामधला सुद्धा व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतो. की लोकांमध्ये जागृती येत चाललेली आहे. सोशल मीडियाचा माध्यम त्यात नव्हतं. तुमच्यासारखे रिपोर्टर्स, तुमच्यासारखी द पॉलिटिक्स सारखे त्या ठिकाणी आता पॉडकास्ट करणारे, विषयावरती गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी चर्चा करणारे लोक आहेत, टीम आहेत. अशा माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांवरती आता दडपण सगळ्यात जास्त. त्याला वरिष्ठांचं दडपण आहे, सरकारचं दडपण आहे आणि तुमच्या लोकांचं दडपण आहे. नाही, असं असतं तर शक्तीपीठ रेटला नसता. लक्षात घ्या की आजच मी जसं तुम्ही म्हटलं सोशल मीडिया एक सकाळी पोस्ट आली होती राजू शेट्टींची, अदानींच्या खाणीतलं खनिज परदेशात गोवा मार्गे नेण्यासाठी म्हणून शक्तीपीठ, आणि त्याच्यासाठी शक्तीपीठसाठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या किंवा यांच्या जमिनी घेतल्या जातात असं. आणि मग आणखी नक्षलींचा जन्म होत असेल तर मग काय हा विचार करणं आवश्यक आहे. आपण जर आपली भूमिका जर अशी असते खाण्यात होतं, तर मग कोणाशी म्हटल्याप्रमाणे की सोडवायचं कसा. मग एक आपल्याला संविधानिक मार्ग आहे, तेव्हा संविधानाने तुम्हाला न्यायालयाने तत्सम दिलंय. आणि जर काहींना वाटलं की आम्ही शस्त्राचे किंवा हिंसाचाराच्या बळावर हे सोड, त्या ठिकाणी तिथं पोलीस अवतीर्ण होणार आणि ते पूर्ण बंड वरवंट्याने ते त्याच्यामध्ये चेचून काढणार. याच्यामध्ये कुठली शंका, कुणीही वाळ देण्याची गरज नाही. कारण तुम्ही ज्या शासनाबद्दल समजा रुष्ट असाल, हे शासकीय अधिकारी चंद्रावरून येत नाही, याच समाजामधून आलेले आहेत. त्यामुळे समाजामध्ये जर पैशाशीच फक्त निगडीत काही एक विचारसरणी चालू असेल, ते सगळे पैसे खातात. मग तो अन्याय घडलेला दिसतो की जिथं गायरात जमिनीचा विषय येतो. मग तो आदिवासी आणि तत्सम यांच्यावरती अन्याय होतो. मग त्यांना वाटतं की माझ्यावर अन्याय झाला, मी कसं ऐकू. असे अनेक विषय आहेत. मग आपल्याला हे करत असताना चांगले लोकप्रतिनिधी निवडले, चांगले पोलीस आपण निर्माण करणं, पैशावर आधारित लोकशाही व्यवस्था असण्यापेक्षा मूल्यांवर आधारित असणं हे आपलं काम आहे ना, प्रत्येकाचं. ते फक्त शासनाने ती जबाबदारी घेतली, ती अधिकाऱ्यांनी ती निर्माण, प्रत्येक पालकाचं आहे. पालक जर म्हणत असतील की तू कसे पैसे कमवून आण, मग तू यशस्वी. आपण मग आज बाबा आमट्यांना यशस्वी म्हणू शकतो का? पण आपण मुकेश अंबानींना म्हणतो. हे समाजाची जबाबदारी नाही का? त्यामुळे आता आपण 26 जानेवारी 1950 ठरवलंय किंवा आता आपण असं जगायचंय, तर तसंच जगायचं. मूल्य आणि संस्कारांचा तो भाग आहे. आता आपण म्हणजे नक्षल संदर्भात बोलताना आपण भूत वर्तमानाबाबत बोललो. भविष्याच्या बाबतीत म्हणजे आता तुम्ही याचा अभ्यास करतात म्हणून सांगतो की भविष्यामध्ये या संकटापासून किंवा या प्रश्नापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपल्या देशाचा इतिहास बघा, पूर्ण जगाचा इतिहास बघा, त्याच्यामध्ये अनेक खूप विवादास्पद रक्तरंजित कालखंड आपल्याला आढळतो. आज आपण खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. या देशाचे जेव्हा 4 तुकडे झालेले आहेत, तर तिघांची वाटचाल कुठल्या दिशेने गेली, ती कशामुळे गेली, धार्मिक कट्टरतावाद असेल, स्वतःच्या हातामध्ये कायदे घेणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे ते अधोगतीकडे गेलेत. आपण प्रगतीकडे जातोय कारण इथं कायद्याचं राज्य आहे, अजूनही नीतिमूल्यांचं राज्य आहे. तर हे सगळं बघत असताना जर आपल्याला एखाद्याला कुणाला वाटलं की शासनाकडून किंवा तत्सम यांच्याकडून माझ्यावरती अन्याय होतोय, तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठाकडे जा. तिथेही तुम्हाला न्याय नाही मिळाला, अजून त्याच्या वरिष्ठाकडे जा. या प्रत्येक सिस्टीममध्ये एक तरी व्यक्ती तुम्हाला चांगली बसलेली आढळेल जी तुम्हाला न्याय देईल. त्या देशामध्ये मला अजूनही विश्वास आहे की पंतप्रधानांना देखील तुम्हाला कोर्टामध्ये खेचता येतं. आज आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. आज आपलं पोलीस दल उत्तम काम करतंय. आज आपण सगळ्या प्रकारची जी प्रगती करतोय या सुरक्षा बलांच्या जीवावरच करतोय. तर प्रत्येकाने कृपया कुठल्याही प्रकारे शस्त्र हातात घेऊ नये. जी व्यक्ती तुम्हाला या इथल्या शासकीय यंत्रणांच्या विरोधात हिंसक मार्गाने चिथावे, तुम्ही लगेच सावध व्हा आणि तुम्ही त्याची कल्पना तत्कालिक संबंधित अधिकाऱ्यांना द्या आणि भरपूर शिक्षण घ्या, जगाचा अवलोकन करा, लोकशाही मार्गाने चाला. हा नक्षलवादासारखा विषय कदाचित सरांच्या म्हणण्याप्रमाणे की हा कदाचित संपूर्णपणे संपणार नाही, पण आज तो 72 जिल्ह्यावरून आपण 36 वर आणला. मी आणखीन कमी केलं. देशाच्या गृहमंत्र्यांनी तर शपथ घेतली की पुढच्या वर्षी 2026 पर्यंत संपवायचं असं त्यांनी म्हटलंय. पद्धतीने बघतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाज करतो की हातामध्ये कधी शस्त्र घेऊ नका, पोलिसांना सहकार्य द्या. अरे अपेक्षा म्हणून मला तुमच्याकडे यायचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाची जबाबदारी जर असेल ती शासन व्यवस्था ह्यांची सगळ्यात जास्त की भविष्यामध्ये हे वाढू नये. ह्याच्यासाठी जर बेसिक ग्रासरूटला जे काम करणं आवश्यक आहे ते शासनाने करणं आवश्यक. शासनाची कुठली पार्टी हे महत्वाचं नाहीये. शासन म्हणून त्या ठिकाणी जो कोणी बसतो
त्यांनी युवकांमध्ये असंतोष निर्माण न होणाऱ्या गोष्टी करा. पण आज नेमकं उलट घड हम्म. की जसं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की आशादायी चित्र दिसतंय, परंतु नेमकं मला तर ह्याच्या उलट दिसत की आज तुम्ही बेरोजगारी वाढत चाललेली आहे, Exactly. आपली वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चालली आहे. काही वाढत चाललेली आहे. प्रत्येक गोष्टीला साधारण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या सामान्य माणसाची फिर्याद किंवा त्याची तक्रार हम्म. ही त्या ठिकाणी विदिन मिनिट्समध्ये ज्या दिवशी घेतली जाईल. हम्म. शासनाकडे ज्यावेळेस मी अर्ज करतो, वन खात्याकडे अर्ज करतो, कॉर्पोरेशनला अर्ज करतो, त्या अर्जावरती माझ्या इमिजिएट कारवाई ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी समजतो की आशादायी चित्र निर्माण होऊ शकतं. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही, जोपर्यंत त्या पोलिसांकडनं त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी वागणूक व्यवस्थित मिळत नाही, त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. फक्त ही 2 उदाहरणं मी कॉर्पोरेशनची नाही जी उदाहरणं दिली. शासकीय लेवलवरती तेच आहे. पाटबंधारे विभाग, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचं काम करता, कायदेशीर काम करता, त्यावेळेस लोकांमधला असंतोष कमी होईल. रोड आज बघतो आपण, एक पाऊस पडला की रोड वाहून जातो, दुसरं टेंडर निघतं. 10 कोटीचं टेंडर पूर्ण होईपर्यंत 100 कोटीचं होतं. हे आज सगळ्या सामान्य माणसाला समजायला लागलेल्या गोष्टी आहेत. एवढे दिवस अज्ञानात होतो आपण, तर त्यावेळेस समजत नव्हतं. आज त्यातून विचारसरणीची शासनाच्या विरोधात होत राहते किंवा का वाटतं की भय निर्माण का होतं, ज्यावेळेस पोलीस दखल घेत नाही, ज्यावेळेस कोर्टामध्ये 10-10 वर्ष थांबावं लागतं, त्यावेळेस कोणतरी तो शेतकरी किंवा कोण जागा घेणारा असेल तो त्या भाईकडे जातो किंवा माफियाकडे जातो आणि त्यातून त्याचं भाईगिरी चालू होती. त्यातून काम त्याचं 10 वर्षाचं काम 1 दिवसात. आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवायला गेलं तर तुमच्या विरोधात कोणी मग का दडपशाही, हक्कभंग, त्याच्यावरती पहिलं वाक्य ते बोललो, कायदा केलाय पण दुरुपयोग होता का, मग त्याचा खरंच चांगला अर्थ आहे. ती जी शासन व्यवस्था आहे त्यांनी आपल्यामध्ये स्वतःमध्ये इन्क्लूड, आता मी तर रिटायर होत आहे, मी पण खूप काय सज्जन होतो असं मी म्हणत नाही, परंतु जोपर्यंत मी माझ्यामध्ये सुधारणा करत नाही, मला ज्यावेळेस त्या तक्रारदाराच्या जागेवरती मी समजत नाही, तोपर्यंत त्याची ग्रॅव्हिटी समजणार नाही. ज्यावेळेस शासन हे सर्व करेल आणि मला वाटत नाही की त्याला कशा पद्धतीने ते केलं जाईल. कारण आज जर बघतो आपण की सामान्य एक आमदारच त्या ठिकाणी एका वेटरला मारतो, नाही म्हणलं तरी राग येतो, त्यांनी कशासाठी मारलं कारण पण संयुक्तिक असेल, परंतु सामान्य माणसांमध्ये त्याचा राग. तो मुलगा आज उद्या नक्षलीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर वेटर आला तर 100% मी सांगतो तुम्हाला तो नक्षलीमध्ये जाणार. की अशा ज्या गोष्टींचा विचार करणं हे शासनाने, लोकप्रतिनिधींनी, तुमच्या माझ्यासारख्या समाजातील जागरूक नागरिकांनी आणि विशेषतः तुम्ही हे जे करताय रिपोर्टिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून, ह्याच्यामधली ही जागरूकता मी माझी जबाबदारी व्यवस्थित पाळत असेल तर मला रात्री झोप सुद्धा शांत आहे. आज मला कुठेही एवढे कारवाई करून नक्षल असेल, गँगस्टर असतील, मला कुठलाही बॉडीगार्ड घेऊन जायची गरज नाही, का तर मी चांगलं काम केलेलं आहे. त्यांना पण माहिती आहे की यांनी कायदेशीर काम केलं. आज तुम्हाला कशाला एवढे आता पंतप्रधान असतील किंवा हे असेल, मला ठीक आहे समजतो विद्यार्थ्या, परंतु आज आपण त्याच्यामुळे लोकांमध्ये राग, असंतोष निर्माण जो होत आहे तो आपल्या ह्या शासनाने स्वतःच्या वैयक्तिक सुधारणा करणं आवश्यक. अगदी खरं आहे. म्हणजे एका गंभीर विषयावरती आपण अतिशय साधक बाधक आणि खऱ्या अर्थाने खोलात जाणारी अशी चर्चा केली. दोन्ही पाहुणे जे आहेत त्यांनी आपली मतं, आपल्या भूमिका मांडल्या. महत्वाचा भाग म्हणजे की जसं आता सरांनी सांगितलं की कायदा आला तरी त्याचा दुरुपयोग होता कामा नये, म्हणजे कोणाला तरी सूड उगवण्यासाठी म्हणून, कारण हाच कायदा उद्या कदाचित सरकार बदललं तर तुषार दामगुडेंना आत टाकेल, म्हणजे असं व्हायला नको. तर या सगळ्या गोष्टीची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रश्नाचं मूळ जे आहे की एका नक्षलवाद्याचा जन्म का होतो, या प्रश्नाचं उत्तर शोधून त्यावरती काम करणं आपली, समाजाची आणि सत्ताधारी पक्ष शासनाची जबाबदारी आहे. धन्यवाद, आपण आज इथे आलात आणि आमच्या शोमध्ये सहभागी झालात. नमस्कार.